चला आपण आजचं सेशन सुरू करूयात. आजचं सेशन आहे की ओंकाराची डिव्हाइन पॉवर. आपण बघितलं दैवी तत्व सध्या जागृत करणं पृथ्वीवर, त्याचं विस्तार करणं हे आपल्याला चेतना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून खूप खूप उपयोगी आहे. आणि हे दैवी तत्व खेचून आणण्यामध्ये ओंकाराची खूप खूप किमया आहे, ही थोडी समजून घ्यायची आहे. आणि ते डिव्हाइन पॉवर खेचून आणणारं ध्यान आज आपल्याला करायचं आहे. तर खूप पॉवरफुल ध्यान असणार आहे आणि हे पूर्ण आध्यात्मिक विकासावर फोकस केलेलं आहे. तर आपण जे बघितलं वॉटर अफर्मेशन थेरपी बघितली ओंकार करताना जी करायची आहे ती आपण मटेरियलिस्टिक घेतली आहे. थोडेसे 5 कोश घेतलेत, अन्नमय कोश, प्राणमय कोश. पण आज आपल्याला फोकस करायचे पूर्ण आध्यात्मिक विकास. डिव्हाइन ज्या तत्व असतात ब्रह्मांडात डिव्हाइन, त्याचं कनेक्शन ओंकार म्हटले आणि कसं होतं हे थोडंसं बघायचंय. आणि ते कनेक्ट होण्यासाठी आपण आज ध्यान करणार आहोत. यांनी आपण काय साधणार आहोत तर हायेस्ट कॉन्शियसनेस, म्हणजे जे सध्या पृथ्वीवर इव्होल्युशन होतंय. पृथ्वीवर काय होतंय सध्या चैतन्याचं इव्होल्युशन होतंय. आणि ह्या चेतनेचं इव्होल्युशन करायला पृथ्वीच्या ब्रह्मांडाच्या गॅलेक्सीच्या आपण माध्यम ठरत आहोत. आपल्या जीवनाचा उद्देशच हा आहे. आपली चेतना वाढवणे हा इंटेन्शन नाहीये, तर पृथ्वीची चेतना वाढवायची आहे, ब्रह्मांडाची चेतना वाढवायची आहे. हायर आयामात पृथ्वीला जायचं आहे, तिच्यासाठी माध्यम ठरायचं आहे. मग आपण अनुषंगाने जेव्हा माध्यम ठरतो, आपलं इंटेन्शन जेव्हा हायर लेव्हलचं असतं, तेव्हाच आपल्याला हायर लेव्हलचे फायदे होतात. आता आपण अन्नमय कोश, शरीर, मन, बुद्धी या सर्वांच्या पलीकडे जायचंय. कारण आपली जी चेतना असते तीच आपली रियालिटी होणार आहे. म्हणून आज आपण हे डिव्हाइन पॉवर खेचून आणण्याचं ध्यान करायचंय. आणि 14 आणि 15 तारखेचंही सेशन मी घेईल, त्याच्यात आपण दुसऱ्या गोष्टी बघू. तर आजच्या या सेशनमध्ये थोडंसं मी सांगते आणि थोडंसं आपण ध्यान करायचं आहे. काही जण खूप उशिरा जॉईन होतात. आता आजही 2-3 जणांनी पैसे भरले. कृपया असं करू नका. कारण इथून पुढचे जे कोर्सेस आहेत ते खूप पॉवरफुल आहेत आणि हायर लेव्हलला आपण जाणारे आहोत. आणि ते ध्यानही तसेच आहेत, कोर्सेसही तसेच आहेत. तर जे काय करायचे ते सुरुवातीपासूनच करा. तर एवढंच मला सांगायचं, कारण आता सुद्धा शेवटच्या क्षणाला आज काही जण 2 तरी व्यक्ती जॉईन झालेत. तर इथून पुढे तसं करू नका. मी थोडंसं फार तर प्लॅनिंग देते तुम्हाला. आज आज प्रतिपदा होती अमावस्येनंतरची. 2 प्लॅनिंगच्या वेळा होत्या. एका प्लॅनिंगच्या वेळेत मला जे आलं ते मी नेहमी लिहित असते. काही वेळेला आधी करून ठेवते. आधी करून ठेवलेलं होतं, पण प्रतिपदेच्या प्लॅनिंग मध्ये मला पुढच्या कोर्सेसचं साधारण फ्लो येतो की काय घेतलं पाहिजे. तर तुम्हाला प्लॅनिंग थोडंसं सांगते, म्हणजे तुम्ही रिझर्व ठेवाल की जो मी तिसरा कोर्स घेणार आहे तो मी एप्रिल मार्चला घेईल. 24 ते 31 मार्च. तर तो चॅट बॉक्स मध्ये तुम्ही सगळ्यांनी टाकायचा आहे. सकाळी 4:30 ते 5:30 ठेवायचा आहे का रात्री 8:30 ते 9:30 ठेवायचं आहे, चॅट बॉक्स मध्ये टाका. हा मी भाग 3 घेणार आहे. पूर्ण कॉन्शियसनेस घ्यायचे, सगळ्या चेतना, सगळ्या डायमेन्शन्स, आपली फ्री विल तयार करायची आणि त्याचे हायर लेवलचे ध्यान असं तो असणार आहे. त्याच्यानंतर बुकचं मी हे घेणार आहे. आपलं बुकचं जो काही कार्यक्रम आहे तो मी एप्रिलमध्ये सुरू करणार आहे. 9 एप्रिल पासून सुरू करणार आहे. 9 ते 23 एप्रिल हा मी घेणार आहे. आणि खूप छान पुस्तकं मी स्वतः हे घेणार आहे. पुस्तक विश्लेषण गुढीपाडवा ते हनुमान जयंती 9 एप्रिल ते 23 एप्रिल. आणि जी वेळ मी तिसऱ्या भागाची ठेवेल तीच वेळ ह्याची ठेवणार आहे पुस्तक विश्लेषणाची. यावेळेला सकाळी जर घेतला तर सकाळीच पुस्तक विश्लेषण असेल 4:30 ते 5:30. म्हणजे आपल्याला जर समजा एक्सटेन्शन झालं तर 6 वाजतील. आणि या पुस्तक विश्लेषणामध्ये आपण हायर लेवलचे ध्यान करणार आहोत. तर कृपया चॅट बॉक्स मध्ये टाका. तर असा कार्यक्रम मी सांगितलेला आहे तुम्हाला. चला आता आजचं आपलं काय विशेष आहे, टॉपिक आहे दैवी शक्ती आणि चैतन्याचा खजिना आहे ओंकारामध्ये. आणि या हायर उद्दिष्टांवर आपण आता
जानेवारी महिन्यापासून नवीन वर्षात फोकस केलेला आहे. फेब्रुवारीत अजून हायर लेवल घेतल्या. मंडूकोपनिषदामध्ये दिल्या तसे 4 स्टेट्स आपण घेतल्या, जे वैराग्य आणि पूर्ण आपल्याला जो काही अहम ब्रह्मन ब्रह्मन हे अस्तित्व आपल्याला रिअलायझेशन करायचंय, त्याच्यावर फोकस करून या ध्यानाचा प्रोग्राम ठेवलाय. पण त्याचबरोबर काही मटेरियलिस्टिक गोष्टी, मॅनिफेस्टेशन. आजचं मात्र मॅनिफेस्टेशन डिव्हाइन पॉवर खेचण्याचं मॅनिफेस्टेशन आहे. आपण वॉटर अफर्मेशन बघितलं ओंकारातून. ओंकारातनं श्री यंत्र उमटतं, त्याचं वॉटर अफर्मेशन 5 कोशांवर केलेलं आहे. आणि अजूनही काही मॅनिफेस्टेशन्स आपण घेणार आहोत. तर या सगळ्या 4 टेक्निक्सनी युक्त असा हा ओंकार साधनेचा कोर्स आहे. मार्च महिना, एप्रिल महिना अजून हायर लेवलकडे जाणार आहे. कारण ओंकार तुम्हाला माहिती पण नाहीत कसे म्हणायचे, कुठल्या ओंकार म्हणण्याने, कुठल्या आवाजात म्हटल्याने काय फायदा होतो. अ दीर्घ म्हटलं तर काय होतं, उ दीर्घ म्हटलं तर कुठे फायदा होतो, म दीर्घ म्हटलं तर कुठं फायदा. हे सगळं मी सांगणार आहे. आणि पुढचे मार्च एप्रिलचे कोर्स तसे असणार आहे. कमीत कमी 3 महिने हे टार्गेट ठेवा ओंकार ध्यानाचं. तर ब्रेक करायचं नाहीये. तर चला आता हे आपल्याला देवी शक्तीचं बघायचंय थोडंसं. तर मी नेहमी बोलत असते की आपली जी फ्रिक्वेन्सी आहे, व्हायब्रेशन्स आहेत, या आपल्या फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन्सवर आपलं आयुष्य असतं. आपण ज्या फ्रिक्वेन्सीमध्ये असतो, ज्या व्हायब्रेशनमध्ये आपण असतो, त्याच गोष्टी आपण निसर्गातून अट्रॅक्ट करून घेतो. आणि आता जे आपल्याला मी बोलले की हायर चेतना, हायर चेतनेची लोक 5व्या डायमेन्शन मधल्या पृथ्वीमध्ये जातील. पृथ्वी 5D मध्ये जातीये. 5D म्हणा, 6D म्हणा, 4D म्हणा, काय असेल ते असेल. हायर डायमेन्शनची जी पृथ्वी आहे त्याच्यात जर जायचं असेल आपल्याला कमीत कमी, तर आपली चेतना हायर ठेवली पाहिजे. आणि चेतना हायर ठेवली नाही, आपण आता जसे वागतो, जसे विचार आहेत तसेच आपण विचार ठेवले, आतापर्यंत ज्या समजुती आहेत की गोळ्या खाल्ल्या कीच बरं होतं, व्हॉट एव्हर काही असेल, तर आपलं जे काही नियम आहे त्याच आपण ह्याच्यात विचारात राहिलो, तर आपण या पृथ्वीमध्ये 3rd डायमेन्शन मधल्या पृथ्वीमध्ये राहणार आहोत. आणि इथे मात्र मनुष्य जीवन नसणार आहे इथून पुढं. इथून पुढं ट्रान्स ह्युमन बिंग म्हणजे कृत्रिम मशीनमय माणूस म्हणून आपल्याला जगावं लागणार आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे आजूबाजूला जर मुलं बघितली तर मोबाईलमध्ये गुंग आहेत सध्या मुलं. सगळे ब्रेन हायजॅक केलेले आहेत मुलांचे, तरुण पिढीचे. आणि मोबाईल शिवाय त्यांना 1-2 मिनिट सुद्धा काढता येत नाही. म्हणजे इरिटेशन होतं आपण काही विचारलं तरी. म्हणजे हे ब्रेन कंट्रोल कोणी केलेत? तर ज्यांना सगळी सत्ता मिळवायची आहे त्यांनी केलेत. आणि अजून बरेच अजेंडे आहेत. आणि एवढं प्लॅनेटरी ग्रह बदलतायत आता की या प्लॅनेटरी ग्रहांमुळे धडाधड AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मी जसं तुम्हाला सांगितलं ब्रेन चिप इन्सर्ट करणं चाललंय ब्रेनमध्ये. आणि कंपल्शन होणार आहे, प्रत्येक गोष्टीला कंपल्शन होणार आहे. तुमची गाडी तुम्हाला ठराविक अंतराच्या बाहेर नेता येणार नाही. तुमची गाडी ही तुमची इलेक्ट्रिकलच कार पाहिजे, दुसऱ्या कार तुम्हाला, असे कंपल्सरी नियम असणार आहेत. बँकांचे बॅलन्स झिरो होणार आहेत. तुम्हाला ठराविक म्हणजे काय असेल ते असेल, पण तिथे सगळं कंपल्शन असणार आहे. आणि असा माणूस म्हणून जगावा लागणार आहे, चेतना हायर ठेवली नाही तर. आणि या 3 आयामात जे काही नॅचरल गोष्टी होतील, नॅचरल डिझास्टर्स होतील, त्याला सगळ्याला फेस करावं लागणार आहे. आणि आत्ताच आपण 5D मध्ये आहोत. बरेचसे पृथ्वीवरचे 5D मध्ये गेलेत, 6D मध्ये गेलेत, 9D मध्ये गेलेले. लक्षात घ्या, म्हणजे ही काही वेगळी प्लेस नाही, आत्ताच आहेत. बरेच लोक गेलेले आहेत चेतना हायर वाढून. तर सगळ्याचा मूळ जो आहे तो आपण आयुष्य बदलाचं शास्त्र भाग 1 मध्ये बदललाय. हे जर चेतना वाढवायची असेल तर फ्रिक्वेन्सी आपली वाढली पाहिजे आणि आपले व्हायब्रेशन्स वाढवली पाहिजे. तर ब्रह्मांडाचे जे व्हायब्रेशन्स आहेत ते 432 हर्ट्झ आहेत, 432. आणि याची बेरीज बघा 9 येते, 3 आणि 2 5 आणि 4 9. म्हणून नेहमी 9 हर्ट्झ असलेले म्युझिक्स वापरले पाहिजेत आपण. तर या गोष्टी लक्षात ठेवा. कुठलेही म्युझिक लावून कुठलेही ध्यान करून हवे ते फायदे मिळत नाहीत. तर हे ब्रह्मांडाचं हर्ट्झ 432 आहे. आणि जो ब्रह्मांडाची फ्रिक्वेन्सी आहे, वारंवारिता आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे किंवा कंपन पावण्याची आहे, तीच ओंकारामध्ये आहे. जेव्हा आपण ओंकार म्हणतो त्यावेळेला ही व्हायब्रेशन 432 हर्ट्झ असतात.
त्यामुळं काय होतं, निसर्गातल्या ज्या ज्या काही चराचर गोष्टी आहेत, सजीव आहेत, निर्जीव आहेत, या सगळ्यांशी आपल्या ओंकाराच्या फ्रिक्वेन्सीनी आपण एकलय पावतो, म्हणजे त्यांच्याशी रेझोनन्स होतो. ब्रह्मांडाशी आपण जोडले जातो. चराचरातील निसर्गाच्या सगळ्यांशी आपण जोडले जातो. स्ट्रॉंग कनेक्शन्स होतं, जसं ध्यानातून होतं. सुषुम्ना नाडीत आपण असलं की ब्रह्मांडाशी कनेक्शन होतं. तसंच ह्या ओंकार म्हणण्याने ही सगळी कनेक्शन्स होतात आणि व्हायब्रेशन्स होतात. त्यामुळं कनेक्शन स्ट्रॉंग झाल्यामुळं आपलं जे रिअलायझेशन आहे, आपली जी रियालिटी आहे ती ब्रह्मत्व. आपण ब्रह्मन आहोत, आपण ब्रह्मांड, अहम ब्रह्मास्मी, पिंडी ते ब्रह्मांडी. म्हणून आता आपला मेन उद्देश आपल्या ओरिजिनला, आपल्या अस्तित्वाला जाण्याचा मेन उद्देश आहे. हा हायर उद्देश आहे. कमीत कमी हायर चेतनेमध्ये जायचं असेल तर 5वं डायमेन्शन, 6वं डायमेन्शन. पण जर आपल्या ओरिजिनला जायचं असेल तर खूप आपल्याला, म्हणजे ओरिजिनला जायला खूप आपल्याला चेतना वाढवावी लागणार आहे. तर हे ओंकार म्हणण्याने होतं की निसर्गाशी एकरूपतेची भावना येते आणि जे डिव्हाइन शक्ती ज्या निसर्गात आहेत, ज्या ब्रह्मांडात डिव्हाइन शक्ती आहेत, त्याच्याशी सुद्धा आपलं कनेक्शन होतं. मी तुम्हाला सांगितलं आता सगळ्या देव देवता डिव्हाइन या सगळ्या ब्रह्मांडात उतरलेल्या आहेत, पृथ्वीवर आहेत. आपल्याला ते दिसत नाही, पण हळूहळू सगळं दिसायला लागणार आहे आणि आपल्या फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन्स वाढल्या की दिसायलाच लागणार आहे. तर ब्रह्मांडाचाच उत्पत्ती ओंकारातून झाली. म्हणजे मागच्या युग परिवर्तनाच्या वेळेला, ज्या वेळेला आपण क्रिएटर होतो, ईश्वर होतो, आपलं अस्तित्व ते होतं, त्यावेळेला आपल्याला असंच वाटलं की चला आपण खालच्या आयामात जाऊन अनुभव करूयात. कारण अनुभवासाठी आपण येतो. अनुभवासाठी आपण आपल्या आयुष्यात सगळे प्रसंग निर्माण केलेत. जी काही दुःख आहे ती आपली आपण निर्माण केली. आपल्याला पुढे जायचंय, आपल्याला शिकायचंय म्हणून हे खूपदा सांगून झालं. तर त्यावेळेला आपल्याला असं वाटलं की चला आपण जाऊयात, लोअर आयामात जाऊन अनुभव करूयात. तर त्यावेळेला पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या कॉन्शियसनेसनी आपण ठरवलं. मग कोण काय काय रोल मध्ये जाणार, त्यांनी त्यांनी ते रोल घेतले. कोणी सूर्याचा रोल घेतला, मी हे नेहमी सांगते. तसंच आता सुद्धा आपल्याला काय व्हायचं ते आपण ठरवायचे. मी जे म्हणते कोणत्या आयामात जाणार, आपण काय करणार पुढे, सुवर्णयुगात राहायचंय का ट्रान्स ह्युमन बिंग राहायचंय, का असेच उपदेश मला करायचे तिथून पुढं हायर आयामात जाण्यासाठी सुवर्णयुगात सुद्धा मला हा रोल करायचा आहे का, हे ज्याचं त्यांनी ठरवायचंय. मग त्यावेळेला प्रत्येकाने असे रोल घेतले आणि लोअर डायमेन्शन मध्ये आपण यायचं ठरवलं. त्यावेळेला फट असा साऊंड निर्माण झाला, तो ओम आहे. म्हणजे या ओंकारात सगळं आपलं ओरिजिन सामावलेलं आहे आणि ज्या क्षणाला साऊंड आला त्या क्षणाला ब्रह्मा विष्णू महेश ही तत्व आपण निर्माण केली, आपणच निर्माण केली. ब्रह्माही आपण आहोत, विष्णूही आपण आहोत आणि आपण महेशही आहोत. म्हणजे क्रिएटर आपण, म्हणजे प्रोटेक्टर आपण आणि डिझास्टर आपण, हे सगळे आपल्या ओरिजिन आहेत. आपण ते करून एकेकाने रोल विभागले घेतले, म्हणजे थोडे 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 तुकडे झाले आणि ते आपण वेगळ्या वेगळ्या अंशात्मक रूपात आज आहोत. आता या अंशात्मक रूपातून आपल्याला परत वननेसकडे जायचे. जे हायर आयामात जातील त्यांना हे कळेल की वेगळे नाहीच आहे, आपण एकच आहोत आणि आपल्या क्षमता आपल्याला जाणवतील आणि आपण हवं ते क्रिएट करू शकू. तर ओम ज्या वेळेला म्हणतो त्याला आपण या ओरिजिनशी जातो आणि सामूहिक चेतनेचा अभ्यास सुद्धा होऊ शकतो. म्हणजे मी जे म्हणते कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस आपल्याला पेरायचे, ते हे कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस आपण ओमच्या जपानी पेरू शकतो. म्हणून आपण लाईट बिंगला मी सारखं सांगतेय काय करायचंय. म्हणून लाईट बिंगनी ओंकार साधना करणं फार गरजेचं आहे. कारण या एकत्र वेळेला आपण ज्या वेळेला येतो त्यावेळेला आपण संपूर्ण एका उद्दिष्टाने एकत्र येतो आणि म्हणून कंपन वाढण्याची क्षमता आपल्या वाढते, फ्रिक्वेन्सी वाढते, ऊर्जा वाढते. आता काल मला आपल्या एक साधक म्हणत होत्या की ओंकार साधना या महिन्यातल्या इतकी ऊर्जा देते की एवढी मी कामं करते, एवढी मी कामं करते, मी थकतच कशी नाहीये, पूर्वी असं होत नव्हतं. तर या क्षमता ओंकाराने वाढतात. ऊर्जा वाढल्या की सगळ्या क्षमता वाढतात. भौतिक आधी भौतिक फायदे तर मिळतातच मिळतात, पण शेवटी निरपेक्ष किंवा स्तोत्रामध्ये, म्हणजे निरपेक्ष स्तोत्रामध्ये विलीन होण्याचा आध्यात्मिक फायदाही होतो. का तर निसर्गाशी एकत्व आपल्याला मिळतं आणि ब्रह्मलीनकडे आपण जातो.
मग गांधीजींनी सुद्धा त्यांच्या आत्मचरित्रात म्हटलेलं आहे की सखोल जाणीवेमध्ये ओमचा सराव करणे म्हणजे जागरूकतेचा सामना सच्चित्त आनंद असणे. जागरूकता, आनंद, जे प्रेम, अहिंसा, सत्य दोन्ही आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं प्रेमाचं महत्व काय आहे, सत्य जाणून घ्यायचं काय महत्व आहे. तर देवीचे जी काही महत्व आहे तो व्हिडिओ नक्की बघा. तर सर्व मी हे सांगितलेलं आहे की सर्व देवी शक्तींची प्रकटीकरण होते. कारण अनेक ग्रह, नक्षत्र, सर्व क्षमता ओंकारद्वारे आपल्याला प्रदान होतात. बघा श्रीकृष्णही म्हणतात ओम ब्रह्म आहे. ओम इत्तेकाक्षरम ब्रह्मम. आणि जो कोणी ओमचा जप करत शरीर सोडतो तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो. हे लक्षात ठेवा. कारण ज्या वेळेला इव्हेंट होणार आहे, इव्हेंट जवळ आलेली आहे. आता सोलर फ्लेअर ट्रिमंडस पॉवरनी येत आहेत आपल्या पृथ्वीवर. आणि इव्हेंट ज्या वेळेला होणार आहे त्यावेळेला ट्रिमंडस ऑन द स्पॉट एवढा सोलर फ्लेअर येणार आहे की 7 दिवस डार्कनेस मध्ये आपण राहणार आहे असं म्हटलेलं आहे. आणि पुढे काहीही येणार आहे त्यावेळेला आपल्याला ओम म्हणायचे, हे लक्षात ठेवा इथे. म्हणून मी मुद्दाम हे ठेवलेलं आहे की ज्या वेळेला ओमचा जप करत शरीर सोडतो तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यातूनही मुक्त होतो. भगवद्गीतेत असं म्हटलेलं आहे. आणि जे कोणी मृत्यू क्षयेवर असतील त्यांना ओम नक्की ऐकवायचा. ओमचा हे टेप चालू ठेवा, मी नेहमी सांगते. आणि हे फार महत्वाचं आहे. तर सगळ्यात महत्वाचं 8 दैवी खजिन्यांचा स्तोत्र अष्ट ऐश्वर्य ओंकारामध्ये आहे. बघा, ब्रह्माचे श्रवणीय स्वरूप, शब्द ब्रह्ममयी, चराचरमयी, सर्व निर्जीव, हे सगळं सांगितले मी आता. पण देवी अष्ट ऐश्वर्यामध्ये सांगतेय मी. तेजस्वी दिव्य प्रकाश, आपलं अस्तित्व प्रकाश म्हणजे ज्योतिर्मयी सुद्धा आहे देवी. वाङ्मयी आहे, वाणी सुद्धा सुधारते ओंकाराने, मंजूळ आवाज होतो, शाश्वत आनंद देते, नित्यानंदमयी आहे, आपल्याला नित्यानंद ठेवत आहे ओंकार ध्यान. दिव्य सत्य परात्परमयी म्हणजे आपल्याला सत्य पण जाणून घेता येणार आहे ओंकार म्हटल्याने. जे काही ज्ञान आहे आपल्याला इव्हेंटला ज्ञान लागणार आहे, एक्झॅक्टली आपण काय करायचे. आई आहे म्हणजे माया सुद्धा आहे, मायामयी पण आहे. आणि 8वा जो शुभ श्री माई आहे ना, आपण बघितलं. त्यामुळेच ओंकाराच्या व्हायब्रेशन्स पाण्यावर दिल्या. 30 सेकंदाच्या ओंकाराने पाण्यावर श्रीयंत्र उमटतं. म्हणून आपण ती पाण्याची चिकित्सा सुद्धा करत आहोत. पाण्याचं भांड ठेवलं नसेल तर ठेवा, रोज सांगायला लावू नका. तर आध्यात्मिक केंद्राचा नियंत्रक हा चक्र आहे. आता जी काही आपण 7 चक्र म्हणतो, पुष्कळ चक्र आहेत, आपल्याला बघायचे 3ऱ्या कोर्समध्ये. आणि ही सगळी चक्र म्हणजे आध्यात्मिक ऊर्जा केंद्र आहेत आणि याला देवी ऊर्जेची केंद्र आहेत. मग ओमचा जप केल्याने आत्मसाक्षात्कार होईपर्यंत देवी ऊर्जेची खालच्या चक्रापासून वरच्या चक्रापर्यंत हळूहळू हालचाल होण्यास मदत होते. तर हे सगळं आपल्याला माहितीये. पण या परिवर्तनामध्ये ओंकार ध्यानाचं जे महत्व आहे ते थोडक्यात मी सांगतेय. की मी तुम्हाला नेहमी म्हणतेय की आपल्याला गॅलेक्टिक सेंट्रल सन जो आहे त्याच्याशी कनेक्शन करायचे, आपल्याला हायर सेल्फशी कनेक्शन करायचे. तर आत्ताच्या या युग परिवर्तन किंवा हायर चेतना किंवा चेतनेचं जे इव्होल्युशन सुरू झालेलं आहे पृथ्वीवर, पूर्ण पृथ्वी स्पिरिच्युअल बनणार आहे. सगळ्यांना स्पिरिच्युअल कडे जावंच लागणार आहे. जो लवकर जाईल तो लवकर हायर चेतनेत जाऊन लवकर 5D मध्ये जाण्याची शक्यता आहे. आणि आपण खूप लीडर्स आहोत, लक्षात घ्या. आपण खूप हायर आणि हायर अभ्यास करून तसेच ध्यान करतोय. तर स्वतःला धन्यवाद द्या, आपल्या ऊर्जेला धन्यवाद द्या की जी ऊर्जा आपल्याला गाईड करतेय. तर हे जे आहे ते आज मी ध्यानात घेतलेलं आहे. हे कनेक्शन ओंकार म्हटल्याने होतं. गॅलेक्टिक सूर्याचं कनेक्शन्स आपल्याला करायचे आपल्या हायर सेल्फशी. म्हणजे जी गॅलेक्टिक सूर्यातून आता सोलर फ्लेअर्स येत आहेत, आपण बघितलं फोटॉनिक बेल्ट मधनं पृथ्वी जातीये, ते व्हिडिओ बघा. तर ते फोटॉनिक बेल्ट मधनं जात असल्यामुळे सोलर फ्लेअर्स पृथ्वीवर येत आहेत. म्हणजे ही प्रेम आपल्याला सूर्याचं मिळतंय. त्या प्रेमातून आपल्याला सगळं नॉलेज मिळतंय. सगळा डीएनए शरीराचा बदलणार आहे, नॉलेज मिळणार आहे, शरीर आपलं वेगळं बनणार आहे, सगळे रोग नष्ट होणार आहेत, हायर चेतना होणार आहे.
हे ते सूर्याचं डिवाइन प्रेम घेण्याने, आणि हे प्रेम घेण्यास ओंकार ध्यान सर्वश्रेष्ठ सध्या आहे. म्हणून आत्ताच्या चेतनेच्या इव्होल्युशन मध्ये ओंकार ध्यान आपण जे 4 अवस्थांवर करतोय, नुसतं ओम म्हणत नाही, 4 अवस्था, आणि आता जे करणार आहोत दैवी शक्ती टॅप करण्याचं, त्या ध्यानाला सर्वश्रेष्ठ व्हॅल्यू आहे. आणि हे कनेक्शन्स ओंकारातून होतं. कारण बघा, हे सहस्त्रार चक्र आपलं आहे, त्याच्यावर मी तुम्हाला सांगितलं सोलर स्टार चक्र आहे, आणि हा जो मी बेस घेतेय तो बघा योगा व्हॅली युरोपच्या रिसर्चचा घेते. माझे बरेचसे सेशन्स ध्यान हे रिसर्च बेस्ड आहेत. पुस्तकं मी वाचून काढली, पुस्तकामध्ये हे ज्ञान मिळणार नाही, लक्षात घ्या. तर हायेस्ट रिसर्च बेस्ड सगळं आपलं आहे. तर इथे या रिसर्च मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की फ्लो ऑफ अट्रॅक्शन DIT प्रिन्सिपल टुवर्ड्स द आज्ञाचक्र, हा फ्लो सुरू होतो. हे सगळं ध्यानात मी सांगितलंय आता, पण इथे व्हिज्युअलाइज करा, हे चित्र लक्षात ठेवा. सगळा फ्लो अट्रॅक्ट करतो आपण DIT प्रिन्सिपलचा. सगळं दैवी तत्व अट्रॅक्ट व्हायला लागतं ओंकाराने, आणि मग हे वलय तयार होतं, आपल्या आज्ञाचक्राभोवती रिंग तयार होते डिव्हाइन प्रिन्सिपल्सची. आणि बघा, क्रिएशन अँड ऍक्टिव्हेशन ऑफ रिंग, डिव्हाइन एनर्जी ही रिंग तयार होती. शक्ती, आपण शक्तीवर सुद्धा पहिलं सेशन घेतलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी ओंकाराने होतात, आणि हार्ट मध्ये सुद्धा हे रिंग आणि जी काही आहे म्हणजे आपण जे म्हणतो क्रिएशन आणि ऍक्टिव्हेट होतं. आणि आता तर तुम्हाला सांगितलंय मी, सगळ्या पावर हृदयाच्या कप्प्यात आहेत, म्हणजे त्यात सगळ्या गोष्टी या होणारच आहेत ओंकाराने. इतकं जर ऍक्टिव्हेशन झालं कॉन्शियसनेसचं डिव्हाइनचं, तर बघा हे या हृदयाच्या ह्याच्यात सुद्धा सगळं अट्रॅक्ट करतं. तर या गोष्टी आहेत. पण अजून बघा, कम्युनिकेशन विथ गॉड सुरू होतं. म्हणजे जे काही नॉलेज मी म्हंटल ना डिव्हाइन, आता जे काही डिव्हाइन देवता आल्यात त्या सगळ्या कनेक्ट करून नॉलेज देत आहेत, हे सगळं सुरू होतं ओंकाराने. आणि मग प्रोटेक्टिव्ह लेअर तयार होतं. हे सगळं प्रोटेक्टिव्ह लेअर आहे, जे आपण व्हिज्युअलाइज केले वॉटर अफर्मेशनला, ते सगळं इथं व्हिज्युअलाइज करायचे. या ओंकाराने हे सगळे लेयर्स आपले डिव्हाइन कॉन्शियसनेसनी भरून जाणार आहे, आणि प्रोटेक्टिव्ह लेअर होणार आहे. आणि बघा तुम्ही, परत हृदयाचं किती वाईड स्प्रेड झोन गेलेला आहे. कॉन्शियसनेस, डिव्हाइन कॉन्शियसनेस, चैतन्य वाढत जाणार आहे, कारण हे सगळं ऍक्टिव्हेशन होतं. आणि स्पिरिच्युअल भाव निर्माण करायचा आहे, आणि डिझायर ऑफ स्पिरिच्युअल ग्रोथ सुद्धा होणार आहे. म्हणजे जे हृदय ओपनिंग म्हणतो आपण हायेस्ट लेवलला जायला, ते सुद्धा होणार आहे. तर थोडक्यात मी ही माहिती सांगितली, आणि आता ध्यान करायचंय. आज जरा थोडा वेळ पुढच्या म्हणजे एक जास्त वेळ द्या ध्यानासाठी.